कसं आहे ना तुमचं. हां सर. त्याने आपला अंधेरीचा सहवास व्यक्त करा. ज्यावेळेस इथे मी जॉईन व्हायला आलो त्यावेळेस संस्थेचे बऱ्याच लोकांनी सांगितलं जे त्याआधी काम केलंच होतं त्यावेळेस परिस्थिती खूप गंभीर होती. म्हणजे अंधेरी आयडिया म्हटलं की कोणी इथे यायला नकोच म्हणत होतं. त्यानंतर दुसरा टाइम सुद्धा मला इथेच मिळाला. मी थोडं घाबरतच होतो. तेव्हा आता परत कसं पहिल्या वेळेस आपण काम केलं आहे ते दुसऱ्या वेळेस पण तसंच वातावरण असेल तर मुश्किल आहे आपले 7 वर्षांचा. पण सहकारी चांगले मिळाले. इकडे सर सगळे मॅडम फॉर्मल मॅडम गोपाकर साहेब आणि याच्या आधीचे पण साहेब केळवायकर सर एवढे चांगले सहकारी मला मिळाले नाही आणि पुढे मिळतील अशी आशा करतो. पण मिळतील का नाही सांगता येत नाही. जेव्हा कल्पना करतो तेव्हा असेच सहकारी मला पुढे मिळो आणि ही संस्था आतापर्यंत जशी होती तशीच पुढे तुम्ही खेडीमेडचं वातावरण ठेवून प्रेमाचं वातावरण ठेवून संस्थेत काम करा एवढीच ईश्वरच्या मित्रात. कधी आलाच नाही समोर कधी दुरावर तुम्ही सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद. 2018 मध्ये जूनच्या आम्ही इकडे आलो. जसं मला वाटतं की 2 जून 2018ला मला लोणावळ्यावरून रिलीव्ह केलं गेलं. ते पण अटीतटीचं होतं खूप. म्हणजे असं नव्हतं की लगेच सोडणार होतं असं. आणि रविवार होता शनिवारी सोडला मला रविवारी इकडे जॉईन करावं लागलं. सोमवारपासून इकडे जॉईन करलं आणि त्याच्यानंतर समजलं की थोडंसं खूप कठीण परिस्थिती आहे म्हणजे चहा घेताना थोडंसं जवळजवळ मला वाटतं चहा घेताना 1.5 वर्ष लागलं मला असं. त्यानंतर जवळजवळ 5 प्राचार्य बघितले मी इकडे. मध्यंतरीचा काळ हा केळवायकर सरांचा होता. खूप चांगला होता. सहवास चांगला लागला. मी एक 5 डिसिजन होतं त्याचं. खूप कुठल्याही प्रसंगाला घ्या कुठलंही उत्तर त्याच्याकडे उपलब्ध असायचं. तसंच ॲडमिशनच्या बाबतीत बघायचं तर EDP सर दर्डी सर यांचं खूप महत्त्वाचं मार्गदर्शन मला मिळायचं की असं कधी मिळणार नव्हतं मला की एवढी मोठी व्यक्ती आपल्यासोबत काम करणार आणि आपल्या जवळ बाजूला बसून आपल्याला शिकवणार की अशा प्रकारे काम करा म्हणून खूप जवळचं बघायला मिळालं. लोणावळ्याला कसं होतं की मला ती एकटाच फक्त पडलेला असेल आणि एकट्यावर सगळी जबाबदारी टाकलेली असेल. पण तिकडे काय ज्या चुका झाल्या त्या समजायला लागल्या इकडे मला. की जेव्हा आलो तेव्हा आम्ही एकत्र 5 जण आलेलो तिकडे असं म्हणतात. आमच्या वेळेस असं म्हणतात की कोळी लोकांमध्ये गाणं आहे आई म्हणजे कुणाला पावली. त्यामध्ये पुढचं एक वाक्य आहे की पावली कोळी लोकांना आणि आईचं निवड कोणी बांधलेलं 5 पांडव म्हणजे 5 पांडव एकत्र इकडे आणि त्याप्रमाणे इकडे ही संस्था घडवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपण पुढे नेण्याचा प्रयत्न केला. तो स्पीड होता भरपूर स्पीड पकडलेला होता पण मध्ये थोडा त्याला ब्रेक लागला असं झालं. आता पुढे तुझे जे आहेत ते करतीलच असं वाटतं मला. शुभेच्छा त्याला बॉन्डिंग झालं होतं आणि तेव्हा काम करायला मजा आली. नवीन जेव्हा संस्थेत जॉईन झालं इकडे तेव्हा अंधेरी आयडिया जॉईन व्हावं की नाही व्हावं हा प्रश्न पडला होता. कारण बाहेरची लोक म्हणत की अंधेरी आयडियाचं वातावरण चांगलं नाही आहे जॉईन करू नका. पण केवळ साहेब होते केवळ साहेब म्हणजे काय प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्याबरोबर बदलीमध्ये सगळी नवीन लोकं आली ती चांगली आहे. म्हटलं ठीक आहे. मग जॉईन झालो आणि 6.5 वर्ष कशी गेली तुमच्या सगळ्यांच्या सहवासात माहिती पडली नाही. त्यामध्ये वेगवेगळे प्राचार्य लावले. ते श्रीपाटील साहेब होते, मध्ये दळवी मॅडम होत्या, पळसकर साहेब होते, त्याच्या आधी खेवलकर साहेब होते आणि मग सगळ्या शेवटी गोपाकर साहेब भेटले व्हिडिओ खाण्यासाठी. सर्व प्राचार्यांशी संबंध कधी गेल्याचा वेळ आलाच नाही. सर्व प्राचार्यांशी सलोख्याचं वातावरण होतं. स्टाफ सगळा चांगला मिळाला. मग 6 वर्ष 6.5 वर्ष खूप आनंदात मजेत आणि चांगली गेली मला. फक्त माझं एवढीच हे आहे की असं प्रेम याच्यामध्ये राहू द्या. जे कमवलंय ते आयुष्यभर राहू द्या एवढीच विनंती आहे. आणि चुकून जर काय वाईट बोललो असेल कोणाला तर माफ करा. धन्यवाद. खूप कटकट वेळ गेला तुमचा सहकार्य म्हणून
खूप संस्था फिरलो, पण अशी सरकार मी आली नाही. सर आणि बोलते सर त्यांना माझ्याकडून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. व्यासपीठावर उपस्थित गटलेशक आणि आजचे सरकार मोठे आमचे जीवलग सहकारी, आजचा खरंच आजचा हा निरोप समारंभ म्हणजेच माझ्यासाठी तरी कधी हे करू हे ते म्हणजे कधी चुकलेले आजपर्यंत कधीच ऐकलेलं सुद्धा नाही तर सर कधी किती वेळ कधी कोणी इथं कधी जातं असं चालायचं. तिथे असताना सुद्धा मी इथं साहेबांकडे होतो, पण ते साहेबांकडे आल्यानंतर सुद्धा त्यांची कामं पहिली साहेबांची पण कामं त्याच्याकडे जातात कुठल्याही साहेबांकडे असतात. आणि इथे ते बघायला भेटली मला फक्त कधी वेळ त्यांच्यासोबत काढायला भेटला किंवा मला तिथून इथं पाठवलं, मला सांगितलं जवळी सर तिथे आहे, तुमचं काहीच टेन्शन नाही. मी झालं राग मला भेटलं तर झालं पण अजून भेटलं. बाकी आता सर मुलगे सर म्हणजे सगळेच मी बोलतात की स्मित असं आणि शांत त्यांना मुली वाटतात सर शुभेच्छा. सर्व्हिसांच्या कामाबद्दल तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण मी आमचं इकडे ॲडिशनल काम बघितलेलं आहे इलेक्शन ड्युटीमध्ये. तिथं पण त्यांनी 100% पूर्णपणे प्रामाणिकपणे ते जे एफर्ट्स देतात त्यामुळे एवढा उपयोग होतोय. आणि तिथून गेल्यानंतर ज्या संस्थेत ते जातील तर पण उपयोग मोठ्या प्रमाणात तिथे त्यांना होणार. तर खारकर सर काय आपल्याला माहिती आहे, शांत संयमी आणि मोरके सर पण एकदम आनंदी, म्हणजे आनंदी व्यक्तिमत्व कायम बघेल तेव्हा सकाळी लवकर जेव्हा भेट व्हायची तेव्हा म्हणजे कुठल्या तरी व्यक्तीची बघितल्यानंतर आनंद होतो तसं त्यांच्याकडे बघून वाटत होतं. आणि आता पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. किंवा त्या 6.5 वर्षामध्ये रोजचा दिवस असा गेला नाही की बाबा सकाळी उठल्यानंतर किंवा संस्थेत आल्याच्या नंतर सर आले की नाही हा पहिला फोन आमचा विचारण्यात. पूर्ण स्टाफच आमची टीमच अशी होती, जवळपास 9:30 वाजले की 5 ते 10 मिनिटांमध्ये एक कॉल असायचा की सर आज दिसले नाही, काय झालंय. म्हणजे 5-6 जणांपैकी ते डायरेक्ट पर्सनली कॉल तरी असायचाच. पण हे जे आपल्या भावासगळं जे नातं जमलेलं आहे ह्या तिघांबरोबर सोबत देखील हेच असंच आयुष्यभर जन्मजन्म टिकावं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आम्ही 2018ला औरंगाबाद अंधेरीमध्ये जॉईन झालो, परंतु त्यावेळेस आमच्या कुठल्याच सहकार्याचा सहवास नव्हता. आणि पहिल्या 15 दिवसांचा ॲडमिशनचा राऊंड चालू होता, कारण अंधेरीची हिस्ट्री सगळी ऐकूनच इथं आलेलं होतं. पनवेल असताना आम्हाला भेटल्याने अंधेरीला पोस्टिंग भेटली आणि पहिल्याच दिवशी माझी दळवी सरांनी मोठ्या सरांच्या ॲडमिशनसाठी निवड केली की बाबा हा राऊंड तुम्हाला करायचा आहे. आणि पहिल्याच ॲडमिशनच्या वेळेस आम्ही तिघांनी हात आवडी केली की बाबा अनलिगल ॲडमिशन आम्ही करू शकत नाही. त्यावेळेस अक्षरशः मला त्या दिवशी आणलेला डब्बा पूर्ण संपवला, कारण की आपल्या तत्वाला जमणारे आणि आपल्यासोबत काम करणारा सहकारी मला भेटलेला आहे की अनलिगल ॲडमिशन करायचा. आम्ही तिघांनी देखील तो कॅन्सल केला. पण प्राचार्य म्हणजे तुम्हाला करायचं नसेल तुम्ही बदलावा आणि दुसरीकडून ॲडमिशन करतो. मग मी त्यावेळेस समजलं की आपल्याला कोणीतरी इथं सहकारी आहे की सत्यानं जर काम करायचं असेल तर आपला सहकारी असेल तर आपला दिवस किंवा आपली सर्व्हिस चांगली जाऊ शकते. त्या दिवशीपासून आमची जी मैत्री जमली त्यामुळे सकाळी 6:30 निघाल्याच्या नंतर गुड मॉर्निंग मेसेज हा 100% असतो. बायकोचा फोन चुकेल, बायकोचा मेसेज चुकेल, पण सरांचा गुड मॉर्निंगचा मेसेज आमचा कधीच चुकलेला नाही. इतकं एकमेकावरती आमच्या सहकार्याच्या नात्याने एकमेकाचं मन जुळलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यात वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यात दुसरं महत्त्वाचं की अंधेरी ITIची जी काय पदपिढी जी आहे ह्या पदपिढी भरपूर जवळपास 90% डबघाईस आलेली होती. पण योगायोगाने सुरुवातीला गावडे मॅडमनं तो चार्ज घेतलेला होता. आम्ही दोन्ही सहकारी बाहेर होतो, परंतु गावडे मॅडमनं चार्ज घेतला तर आपला सहकारी त्यामध्ये अडकलेला आहे. आता त्या सहकार्यासोबत जर काम करायचं असेल तर आपलीच टीम असली पाहिजे. त्यामुळे दळवी सरांनी अगोदर मग अध्यक्षपद स्वीकारलं, त्यानंतर खजिनदाराची जबाबदारी सचिवाची जबाबदारी माझ्यावरती आली. तर अशा पद्धतीने त्यांच्या तत्वानुसार बऱ्याच वेळेस त्यांनी त्याच्या सोसायटीमध्ये चेअरमन असल्यामुळे 10-12 वर्षाचा त्यांचा अनुभव हा एवढा कामाला आला की 10-12 लाख लॉसमध्ये असलेली पतपिढी आज 16 लाख प्रॉफिटमध्ये आलेली आहे. म्हणजे पूर्ण सभासदाची देणी 16 लाख आपल्याकडे शिल्लक एफडी करून ठेवली की त्या एफडीवरती वर्षाला 2.5 ते 3 लाख रुपये व्याज पतपिढीला भेटतं. म्हणजे सध्याच्या कंडिशनमध्ये एवढं इमानदारीने करणारा माणूस भेटणं मुश्किल आहे.
त्यामुळे त्या कामावरनं मला वाटतं की आपल्याला विश्वासपात्र सहकारी भेटले, त्यामुळे आपल्या तत्वाला मिळणारी माणसं आहेत. त्यामुळे जर ॲडमिशन परीक्षा आणि ॲडमिनिस्ट्रेशन ह्या कामामध्ये जर विचारायचं त्यांचा तर हातकांना कोणी पकडू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हे सगळे सुख समृद्धी आणि शांती लाभो. त्यामुळे मोळके सर असतील, खारकर सर असतील, यांचा सहवास आमचा रोजचा टेबलवरतीच होता. त्यामुळे सर्वांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांचं आरोग्य, त्यांचं कुटुंब निरोगी सुख समृद्धी राहावं हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आजच्या कार्यक्रम हा निरोग संबंधाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सरांचं या संस्थेमध्ये स्वागत करते. त्यांना पुढील 6 वर्ष काढायची आहे तिकडे. हे सर्व सहकारी तुमचे आहेत सोबत, तुमचे हँड्स आहेत ते. कारण म्हणाले तुमची सुरुवात आहे, ती सुरुवात आणि शेवट तुम्ही करणार आहात चांगला, याची आम्ही हमी देतो. कारण तेवढं चांगला स्टाफ तुमच्यासोबत आहे, त्यात काही देणगे नाही. आज थोडंसं एक डोळा हसरा एक डोळा अश्रू म्हटल्यासारखं झालेलं आहे. कारण आमचे दळवी सर परफेक्शनिस्ट म्हणाले मॅडम, खारकर सर तर एकदम शांत. मी प्रत्येक वेळेला खारकर सरांविषयी म्हणायची की हे एवढे शांत कसे असतात. म्हणजे माणसाला शांत राहण्यासाठी पण एक एनर्जी लागते आणि ती एनर्जी सरांकडे होती. आणि मोळके सर गुड मॉर्निंग आले की ऑफिसमध्ये म्हणायचे गुड मॉर्निंग मॅडम. मग नंतर त्यांचं पुढचं जे काही असायचा संवाद तो नंतरचा असायचा. तर हे तिघेही आता चालले, वाईट तर वाटते पण खरंच खूप छान सर्वांनी वातावरण पण मेंटेन केलं, कामं तशीच केली. आणि खरंच आधी सुरुवातीला 2018ला जे वातावरण होतं ते मी तर त्यांच्या सगळ्यांच्या आधी आलेली होती. मेमध्ये आली होती मी. आणि तेव्हा ॲक्च्युली माझं बॅकग्राऊंड एकदम वेगळं होतं. मी DED कॉलेज वगैरे तिथे पीरियड बेसिसवर वगैरे केलेलं होतं. आणि इथे आल्यानंतर जे मोस्टली नावं नको घ्यायला आता सर्वांनाच माहिती आहे. पण ते वातावरण पाहून शॉकिंग झाली होती की कारण हे एज्युकेशनल संस्था आहे, इथे विद्यादानाचं काम केलं जातं आणि या ठिकाणी वेगळे प्रकार पाहायला मिळाल्यानंतर थोडंसं हे झालं होतं. पण नंतर ॲक्च्युली माझी एवढी घसट कोणासोबत नव्हती, परंतु दळवी सरांना मी बऱ्याचदा फोन करायची, दळवी सरांना विचारायची. त्यांच्याकडनं मार्गदर्शन मी आत्तापर्यंत मिळत गेलं. आणि त्यावेळेला इव्हन काहीही असेल जे की मी कोणाला विचारत पण मी सरांना फोन करून विचार, सर मी आम्ही असं असं करू का, असं केलं तर चालेल का. आणि दळवी सर मला त्यावेळेला सांगायचे, हां मॅडम हे असं करा, अशा पद्धतीने. म्हणजे गायडन्स प्रत्येक वेळेला मिळत गेला. आणखी आम्ही तुम्हाला त्रास देऊ सर, कारण तो त्रास काय भेटणार नाही आहे. आणि खारका सर इव्हन कॉम्प्युटरमध्ये तर एकदम मस्त, हातखंडाच त्यांचा कोणी घ्यायला नको. त्रास झाला त्यांना चार्ज घेताना म्हणाले ते की मला खूप 1.5 वर्ष त्रास झाला, परंतु की झालं ते. म्हणजे तो वेळ होती, ती फेज होती आणि ती तुम्ही पण निभावलीत त्या पद्धतीने. वातावरण थोडंसं गढूळ होतं त्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला, पण ठीक आहे. तो त्रासामधूनच आपण खूप काही शिकत असतो आणि तेवढेच खंबीर पण होत असतो. त्यामुळे तो खंबीरपणा किंवा ते जे तुम्ही त्यावेळेला जे काही अनुभवलं किंवा ते जे काही शिकलं ते तुम्हाला पूर्ण आयुष्यभर ते कामालाच येणार आहे तसं. आणि मोळके सरांचं तर काय, मोळके सर एकदम शांत मितभाषी. त्यांना मला तर वाटत नाही म्हणजे काही त्रास होईल किंवा त्यांचा स्वभावच असा आहे की पुढचा माणूस कितीही रागात असेल तर त्यांचं हास्य बघून तोही हसायलाच लागेल असं आहे. त्यामुळे आणि पुढची संस्था किंवा तिघांनाही चांगली मिळो एकदम, आणि मिळालेलीच आहे ऑलरेडी. तुमच्या आवडीनुसार आहे सगळ्यांच्या संस्था. आणि ते खारका सरांचं तिथे विद्यार्थीच आहेत म्हटल्यानंतर खारका सरांना तिथे काम करताना आणखी एनर्जेटिक वाटेल. दळवी सरांची तब्येत होईल म्हणून गेल्यानंतर त्रास द्यायला येणारच आहे, हे नाही आहे. आणि खरंच खूप छान म्हणजे बरं वाटतं. म्हणजे थोडंसं की आहे आपण आहोत, सोबतच आहोत. इथून फक्त एक संस्था बदलते, डिपार्टमेंट एकच आहे आणि आपण भेटणारच आहोत. असं नाही की आम्ही बोलवलं की तुम्ही या, हे एवढं फक्त एक आश्वासन देऊन आम्हाला जाताना की आमच्या संस्थेमध्ये कोणी बोलवलं की तुम्ही यावं लागेल. म्हणून मी सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देते. परत एकदा नमस्कारांचं स्वागत करते. म्हणजे तो प्राचार्य सर नाही आहे तरी आपले तिमय सर, गवळ सर, सर मॅडम, तसे आपले सहकारी खारकर सर, मोळके सर, दळवी सर. मी जेव्हा आता 2021ला इकडे डेप्युटेशन नंतर इकडे आल्यानंतर माझा संपर्क खारकर सर आणि मोळके कमी आला, परंतु
दळवी सरांचा संपर्क मला जास्त होता मांडवीला असताना. दळवी सरांच्या बाबतीत एक होतं, कुठले काम चांगलं तो कार्यकर असून किंवा सफाई करून किंवा चतुर्शेखर त्यांचं काम सांगितलं ते आमच्या लक्षात नसतं, ते सांगायचे बरोबर काल काम कधी असं ते आठवणी सांगायचे. आणि त्यांचा जो अनुभव आहे खरोखर आपलं ते इथे गेलं एवढं खंत वाटेल की दळवी सरांचं कुठल्याही कामाला की अडचणीत ते मात करायचे आणि कुठल्याही कामाला त्यांना मदत करायची, स्वतःहून आम्हाला बोलून मदत करायची. त्यामुळे त्यांच्या पुढे नाही पुढे वाटचालीसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. सगळ्यांना शुभेच्छा. आणि सगळे सहकारी आजचा कार्यक्रम आपला स्वागताचा तसाच निरोप समारंभाचा बदली सहकार्यांचा तिघांबद्दल जेवढं काही आपल्याला आतापर्यंत ऐकायला मिळालं तेवढं सगळे खूप कमी आहे. त्यांचं म्हणजे त्यांच्या प्रत्येकातून एक एक गोष्ट आपल्याकडे घेण्यासारखी आहे. वक्तशीरपणा आहे, अगदी परफेक्टनेस आहे, प्रत्येकाकडे हे सगळे गुण आहेत आणि ते आम्ही त्यांच्याकडून नक्कीच घेऊ. त्यांच्यामुळे आम्हाला ते माहीत पण झाले. आणि दळवी सरांना स्पेशली सांगते की दळवी सर तुम्ही तुमच्या स्वभावामुळे आम्हाला एवढे वेगळे आहात की आम्ही लेडीज ग्रुपमध्ये तुमचं नाव पण ठेवलेलं आहे. आणि ठीक आहे, तुम्हाला तिघांनी तुमच्या मनासारख्या संस्था मिळालेल्या आहेत. तिथे तुम्ही असंच वातावरण असेल नसेल तरी तयार करा. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी संस्थेत प्रतिनिधी आले पण मला असं कधीच वाटलं नाही की मी ते डेप्युटेशनवरती आहे किंवा नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये का नाही बाबा किंवा कसंही असो खूप लाड व्हायचे. आता सर तुमची खरंच खूप आठवण आहे आम्हाला सगळ्यांना. तुम्हाला जास्त खूप शुभेच्छा. उपस्थित आजचे सत्कारमूर्ती बदलीपात्र कर्मचारी आणि नव्याने रुजू झालेले सर आणि माझे कर्मचारी बंधू भगिनी. मी जेव्हा आले तेव्हा तर करोनाचा काळ होता. त्यानंतर आम्ही केळवायकर सर होते. करोनाचा काळ होता. आम्ही या रूममध्ये बसायचो, कॉन्फरन्स रूममध्ये. सॉरी हीच कॉन्फरन्स रूममध्ये बसायचो. मी अगदी बाजूला असायची. एक 6 महिने बघून बघून सगळं हे झालं. वातावरण खूप छान होतं. तसं केळवायकर सरांनी छान वातावरण सुरुवात केली आणि ती पुढे मेंटेन करण्याचा मी प्रयत्न केला की वातावरण छान राहिलं पाहिजे. संस्थेचं वातावरण छान असेल तर संस्थेची प्रगती होते आणि संस्थेचं नाव एक छान कुठेतरी आपलं नोंदलं जातं किंवा मग म्हणतात अंधेरी संस्था चांगल्या. जसं आता सगळे म्हटलं की अंधेरी संस्थेत जायची भीती वाटत होती. मलाही वाटत होती. मिस्टर इंडिया होते पूर्वी अंधेरी ऐकायला. त्यांनी मला सांगितलं अरे बापरे अंधेरी दिलं. त्यांनी अरे बापरे म्हटल्यानंतर मला थोडंसं जास्तच झालं अरे कारण इथे जे सगळे कर्मचारी होते त्यांच्याचं जे वातावरण होतं आणि आजचं वातावरण जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वीचं वातावरण आणि आत्ताचं वातावरण. तर तुम्ही सगळ्यांनी जे वातावरण निर्माण केले त्यात मी माझी वर म्हणून थोडंसं मी पॉझिटिव्हिटी देण्याचा प्रयत्न केला आणि त्या वातावरण चांगलं राहण्यामध्ये हे त्रिमूर्ती आज आपल्यातून चाललेले आहेत. सर तुमच्या तिघांची खरंच उणीव भासणार आहे आणि मी तर दळवी सरांना म्हणेल एक शब्द परफेक्शनलिस्ट. म्हणजे कुठलंही काम परफेक्ट झालं पाहिजे. चार्ट लावायचं आहे. मी दळवी सरांकडे जाणार तर मला चार्ट लावायचं. मी घोडके सरांकडे नाही जायची. घोडके सर लागला तिकडे चार्ट सर मला चार्ट लावायचा मला परफेक्ट पाहिजे. कारण थांबा लावून त्यांनी इथे जे चार्ट लावले ना एकदम परफेक्ट काम. म्हणजे जे जॉबमध्ये जी ॲक्युरेसी असते ती ॲक्युरेसी सरांमध्ये आहे. सरांच्या वागणुकीत आहे, बोलण्यात आहे. तर त्यांच्याकडनं खूप गुण घेण्यासारखे. मॅडमने तर खूप छान सांगितलं त्यांचं. म्हणजे लोक काही का करेनात. मला वेळेत यायचे, मला वेळेत जायचं आणि ही सगळी नोंद
होतच असते कुठेतरी, भले प्राचार्यांनी नाही घेतली, GIने नाही घेतली, कुठेतरी या कामाची नोंद होत असते. मुलांना आपण जे शिकवतो ते त्या शिकवण्याची नोंद सुद्धा कुठेतरी होत असते. तर ही सगळ्या नोंदी सर पॉझिटिव्ह तुमच्या बाजूने आहेत. तुमचं पुढील आयुष्य खरंच खूप सुखाचं समाधानाचं जाईल. त्यानंतर खारकर सर माझ्या संघ म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचे माझ्याकडे असल्यामुळे खारकर सरांचा संबंध. खारकर सर मितभाषी आणि थोडेसे काय म्हणतात की त्यांना पेशन्स आपण म्हणतो ना, सरांना सर पेशन्स घे, एखादा मुलगा उलट बोलतोय, काय प्रॉब्लेम आहे आपण थोडं समजून घेतो. तर मी तुम्हाला एकच सल्ला देते, मुलांशी मैत्री करा, पण लांब असून अशी मैत्री करा आणि त्यांच्या पोटात घुसा. म्हणजे मुलांना जेव्हा आपण त्यांचं हे करतो ना, समजतं ना, तेव्हा त्यांचे प्रॉब्लेम आपल्याला खूप समजतात. म्हणजे मुलांच्या जेवढ्या आपण जवळ जातो, भले फ्रेंड आपण असतोच, म्हणजे त्यांचे फ्रेंड राहायचंच, पण तीही त्यांनी म्हणजे आदरयुक्त भीती मुलांमध्ये निर्माण झाली पाहिजे. तुमची भीती आहेच तर मुलं तुम्हाला खूप घाबरतात. म्हणजे मी म्हणजे आता हे बोलायला पाहिजे की माहीत नाही, पण सरांना मुलं खूप घाबरतात. मग जेव्हा सर वर्गात नसतात ना, मुलांचा हा बोलतात, खरंच सांगते. म्हणजे हा सरांची खूप सर्व्हिसचा भाग आहे, म्हणून तुम्हाला सांगते की सर वर्गात नसले ना की मुलांचा खूप होतं. मी त्या मुलांना सांगायचे, अरे असे सर तुम्हाला मिळणार नाही. इव्हन मी सरांच्या समोर पण मी किती त्या मुलांना बोलले की असे सर तुम्हाला मिळणार नाही, असेच शिक्षण सरांकडून जे मिळते ते मिळणार नाही. कारण सरांचे मॅक्झिमम प्रॅक्टिकल्स 307 ना, 2 वर्षात सर 307 प्रॅक्टिकल्स मुलांकडनं करून घेतात ऍक्च्युअल. म्हणजे ही गोष्ट खरंच वाखाणण्यासारखी. आणि आताच्या पिढीचं काय होतं माहितीये, मुलांना बसायचं नसतं, मुलांना थोडीशी मस्ती चालते आणि मग शिक्षक काय करतात, मुलांना जे आवडतंय ना, जाऊ दे मस्ती चालते, मग आपण मग काय आहे आपण पण शिकवतो ना, मी पण कमी जास्तपणा करतो, मुलांना जेवढं पाहिजे तेवढंच देतो आणि मग देत नाही. पण सरांचं तसं नाही जायचं, मुलं काही असेल ना, मला जे शिकवायचं ते मी शिकवणार, मला जे द्यायचं ते मी देणार. पण आता मला वाटतं काळामध्ये थोडंसं आपण बदललं पाहिजे, थोडंसं. म्हणजे शिक्षण तर द्यायचंच आहे आपल्याला, नो डाऊट, म्हणजे जो सिलेबस आहे तो कम्प्लीट करायचाच आहे. पण पिढीप्रमाणे आपण जर थोडंसं बदललं ना तर तो खूप फरक पडू शकतो, पॉझिटिव्ह फरक पडू शकतो, एवढंच मी सांगेन. आणि तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जरी तुम्ही इथून जात असलात तरी आम्ही तुम्हाला फोन करून म्हणजे तिघांना काही काम सांगणार, तुम्ही उत्तर द्यायलाच पाहिजे, आम्ही त्रास देणार. दळवी सर कुठला अडचण आली की आम्ही फोन करणार. तर त्यानंतर मोळके सर माझ्याबरोबर मुलं ITIला होते. मोळके सरांवर मी स्वतः ॲडमिशनचं काम केलेलं आहे. आम्ही 5-6 जणांना पूर्ण मुलूंचं काम करायचं ना सर. वाडेकर सर होते, मोळके सर आणि हजारे सर, अशी 4 ते 5 जण आमची टीम असायची आणि पूर्ण मुलून संस्थेचं ॲडमिशनचं काम व्हायचं त्यावेळी. त्यामुळे मोळके सरांचं काम कसं नाही, ते जेवढं द्या तेवढं ते परफेक्ट करणारच, जेवढं असेल तेवढं एकदम परफेक्ट. म्हणजे त्याच्याबद्दल काहीही त्या शंका नाही, असं काम सरांचं असायचं. त्यामुळे सरांना आम्ही तर मिस करणारच आहोत. ते 2 जण आलेले आहेत, जाधव सर आणि बाबर सर. तुम्ही जागा भरून काढायची आहे मोळके सरांची. मोळके सरांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावं आणि पुढील संस्था तुम्हाला लाभदायी ठरव, ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि होऊ शकत असते. गेल्यापूर्वीचं वातावरण खूप वेगळं होतं, नंतरचं आमचं वातावरण खूपच सुंदर होतं म्हणजे दादर गर्ल्समध्ये. आणि ते सोडून इथे येताना मला खूप वाईट वाटलेलं. आता मी कशी म्हणजे या संस्थेत जाणार, कसं म्हणजे काय माहिती, कारण या संस्थेचं तसं काय माहीत नव्हतं. पण इथे आल्यानंतर कळलं की अरे बापरे, इथे खूपच भयानक वातावरण आहे. आम्ही त्यावेळेला आमच्या सेक्शनमधूनही बाहेर येत नव्हतो जेव्हा इथे आम्ही आलो तेव्हा. आणि आम्ही कोणी एकमेकांना ओळखत पण नव्हतो. म्हणजे मला वाटतं जवळजवळ 1 वर्षभर आमचे जास्त म्हणजे असं कोणाचं बोलणंच नाही. हे जे वातावरण आता इथे दिसतंय याच्या अतिशय विरुद्ध वातावरण. कोणीच
ती सगळी एकसारखी आहे. म्हणजे एकाच विचारांची फळी जेव्हा एकत्र येते तेव्हा काहीतरी बदल घडतो. तसा बदल थोडासा इथे बदल घडवण्याचा आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला होता आणि थोडासा सक्सेस झाला असं वाटतंय. म्हणूनच त्यातलं दळवी सर म्हणजे त्यातले आमचे एक सगळ्यात हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्यांचं, की त्यांचा पूर्ण याच्यावरती कुठलाही विषय आहे जो ते हातात घेतात त्याचा अभ्यास करतात. आम्ही नुसतं आपलं काम करायचं, व्यवस्थित झालं पाहिजे हे खरं आहे, पण एवढा अभ्यास करून नाही. पण त्यांच्याकडनं ते शिकायला मिळालं की प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून काम करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांचा प्रामाणिकपणा. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे म्हणजे स्वतःची तत्व जी आहे ती आपण आपली तत्व बाळगायची. आपण नियमात यायलाच पाहिजे. कोणी येऊ नको येऊ आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. म्हणजे खरं म्हणजे कुठलीही गोष्ट जी नियमात आपण करतोय ती दुसऱ्याने केलीच पाहिजे किंवा मी करतोय तो नाही करत. मग हे जे काही आहे त्यांचं म्हणजे हे पॉझिटिव्ह की आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं, आपण आपली तत्व आपल्याला सांभाळायची आहे. तो जो गुण आहे तो अतिशय घेण्यासारखा आहे आणि कधीही कोणाबद्दल म्हणजे त्याबद्दल हेवेदावे नाही की त्याने पण ही गोष्ट केलीच पाहिजे असं नाहीये. म्हणजे हा खूप चांगला गुण आहे आणि हा असा गुण अंगीकारला जर आपण तर आपल्याला कधीच कोणाशी वाद होत नाही म्हणजे असं मला वाटतं. त्याच्यानंतर खारकर सर हे म्हणजे आमचे कलिक व्यवसाय ते पार्टनर आहेत. ते आल्यानंतर त्यांनी अतिशय आपली बॅच आपलं काम अतिशय प्रामाणिकपणे सांभाळणं. कुठलंही काम अंगावर असू दे ते अगदी म्हणजे पूर्ण वेळ देऊन ते काम पूर्ण करणं तसंही ते काम पूर्ण करायचं आपल्याला जे आपल्याला दिलेलं आहे असं सरांचा स्वभाव आहे. आणि जे काय त्यांचं थोडेसे हायपर होतात कारण म्हणजे त्यांना टेन्शन येतं कुठल्याही गोष्टीचं की हे असं नाही तर असं झालं पाहिजे. मग ते थोडंसं तेवढं मीही त्यांना त्याबद्दल सांगितलं की बाबा आणि ते ऐकले त्याबाबत जे काही आम्ही सांगितलं आमचे अनुभव तर त्यांनी ते ऐकून तेही पुढे चालले. तिसरी गोष्ट म्हणजे आपले मोळके सर म्हणजे मितभाषी आणि स्मित हास्य असलेले आणि नेहमी आल्याबरोबर पहिल्यांदा गुड मॉर्निंग मॅडम मोळके सर समोर असायचे. ते आता थोडंसं आपल्याला कमी भासेल आम्हाला त्याची. तर असेच आपले हे सहकारी जे आपल्यातून आता इथून चालले सगळ्यांनाच आपल्याला जायचंय इथून दुसरीकडे प्रत्येक संस्थेमध्ये. तर त्यांना मी शुभेच्छा देते. पुढेही असंच सगळीकडे त्यांना वातावरण मिळो आणि ते करून घेतीलच अशी अपेक्षा आहे सगळीकडे. 2 शब्द माझे भाषण. सरांबद्दल सांगायचं झालं तर कसं की पण गोष्ट एकदम करायची म्हणजे करायची असेल असं त्यांची. आणि माझ्याकडून तर बऱ्याच गोष्टी चुकावं काय केलं एक गोष्ट एक होती की त्यांच्याकडे तेवढं म्हणजे अभ्यास असायचा त्यांचा त्या गोष्टीबद्दल एवढा इतर काय अभ्यास करायचाच नाही कधी. पण काय झालं किंवा त्यांनी विचारून विचारलं मग आम्ही ढकलून नको पण ते आता ढकलता येणार ना आम्हाला पटकन ते की विचारच रस्त्यावर ढकलता नाम होता पडलं. खारकर सर कसं काय नाही जमलं हे आणलं काही पीसी नाही लागला काय नाही खारकर सर ते लगेच आठवलं. तर त्यांची पण कमी थोडी वाटेल थोडी आठवण आली की करायचं. मोळके सरांचा स्वभाव तर बऱ्यापैकी चांगला लागला. चांगल्या सुखकर जाऊन एवढी विश्वासाची आणि खारकर सहकारी सहकारी आज व्यवस्थितून ते रिले होता. एक मनाला थोडीशी वेदना होते, थोडंसं मन जड झालं. सरांच्या भावनेतून समजलं की आपण ज्या संस्थेमध्ये काम करतो
जॉईन झाला तेव्हा पोलिसांचा नेहमी सहकार आहे. माझ्या रोलवरती त्यांनी स्वाक्षरी केली. मला न दिला होता तुमचा विश्वास आहे. ते विश्वासू आणि कोणत्याही कामामध्ये घेतलेला हातखंड त्यांचा स्वस्थिती कोणती अडलेली गोष्ट त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टी सुरू होते. इलेक्शनचं नियमचं महत्वाचं काम आहे. ऍडमिशनच्या बाबतीत कोणती समस्या, विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणते व्हेरिफिकेशनचं काम असतं, कोणती जटिल समस्या, त्याचं सोल्युशन प्राचार्य कधी असतात नसतात, कधी मॅडम असतात नसतात, ते सोल्युशन दळून राहतात. असे एक हुशार व्यक्तिमत्व, सिन्सिअर, टाइम पाळणारे. मी सध्याचा टाइम माझा फार कमी असतो, कारण कधी 2 तास लागत असतात. तसे एक व्यक्तिमत्व, चांगले व्यक्तिमत्व प्रवेशाला फार चांगलं शिकण्यासारखे. आमचं रिटायरमेंट हे 2029 होणार आहे, सोबतच आहे. असे दळवीचा एक चांगला मित्र, चांगले सहकारी म्हणून आज जातात. तिथे ठाकर ज्या संस्थेत शिकले त्या संस्थेत आज कुठल्या जाणार आहे. मालगाव संस्था हे ट्रायबल माहिती आहे. त्या ट्रायबल आयटीआयचं वातावरण जरा वेगळं आहे, वेगळं आहे. त्यानंतर 2 वर्ष काढलेले आहे. निश्चितच मला वाटतं तिथे चांगलं त्यांना वातावरण याच्यापेक्षा मिळू शकेल अनेक गोष्टी करावं, तरी पण त्यांना अपेक्षा करत चांगलं मिळेल ही अपेक्षा करावं. त्यानंतर मोळके सर साहेबांनी त्यांचं वर्णन केलं की स्मित असं की माणूस बघितल्यानंतर आनंद वाटतो. मोळके सर भेटले मला सगळ्यांनी सोडून गुड मॉर्निंग झाल्यानंतर चांगलं वाटतं. असं ते स्मित हास्य होता की माणूस बघितल्यानंतर काही त्यांच्याकडे गुड फिलिंग. असे मोळके नेहमीच कधी कोणा रागवले नाही, कोणाला भांडले नाही. समस्या असेल ती सर सांगणारे आणि मंडळी शक्यतो मन व्यक्त करत नाही. फार बोलतात. असे मोळके सर हे आपल्या रिव्ह्यू होतात त्यासाठी दुःख होते मला. आणि नक्कीच सर तुमची निघालची मला जाणवेल आणि तिच्या मला आठवण येत राहत. भविष्यात आमच्या रिटायरमेंटला आमच्याकडून मिळव न मिळून तुम्ही यावं. आताच तुम्हाला मी एखाद नोंदणी आहे माझी गावाकडे तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि तुम्ही चांगलं आयुष्य आणि चांगलं मिळेल म्हणण्यापेक्षा तुमचं करिअर चांगल्या प्रकारे अजून कसं होईल बरं याची आशा व्यक्त करतो. नमस्कार. माझे सहकारी मित्र, आपले 3 सहकारी विशेष विनंती पद्धतीने आपल्या इच्छितस्थळी बदली झालेले आहेत. त्यांचं अभिनंदन आपण त्यांच्या करूया. त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी बरेच काही आहे, पण वेळ चालू असल्याने थोडक्यात बोलतो. रवी सर कमी सांगायचं जास्त बरंच काही आहे. रवी सर कुठलाही प्रॉब्लेम असला त्यांच्याकडे गेलं तर त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळेल. एक खात्रीला एक भेटते. त्यामुळे करू शकतो की ऍडमिशन बद्दल याच्याबद्दल कुठली काय अडचण असेल ती त्यांना आवर्जून विचारायचो. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नसतात तर त्यांच्याकडे संपूर्ण मॅन्युअल त्यांच्याकडे पाठ असायचं. त्यामुळे कुठल्या ऍडमिशनची त्यांच्याकडे असेल तर त्यावरती व्यवस्थित मार्गदर्शन करते. त्यामुळे त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं ऍडमिशन केले होते, पण त्याचे जे बारकावे आहेत त्यांचं मला शिकायला मिळालं. खालकर सर मितभाषी आहेत, पण तो कधी कधी रागवतात. पण त्यांना एवढंच माझं म्हणणं सांगितलं की जरा शांत राहता आणि जास्त एकदम हायपर होऊ नका. जास्त हायपर होतात ते, त्यामुळे ते थोडंसं एकदम खाली होतात, नंतर कापतात. त्यामुळे त्यांचं देखील आवक करतात की त्याला काहीतरी चिडलेलं आहे, पण त्यांना कंट्रोल करण्यासाठी केलेलं आहे. त्यामुळे ते तसं शांत झाले त्या ठिकाणी. तर ते आहेत व्यवस्थित. त्यांच्याबद्दल खूप चांगली गोष्ट आहे की आम्हाला त्यांच्याकडे कधी बघावं लागलं नाही. ते आणि त्यांची बॅच व्यतिरिक्त आम्हाला दिसतच नव्हते. त्यामुळे त्यांचा सहवास आम्हाला असा ग्रुपमध्ये जास्त नसायचा. असं ती सांगतो म्हणजे फक्त काय विचारले फक्त स्माईल, फक्त असं नाही त्यांच्याकडे होतं. मोठे सर
त्यांच्यावर बऱ्याच वेळा आम्ही अपडाऊन केलेला आहे प्रवासामध्ये, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा व्यवस्थित चांगलं स्किल आहे. प्रशिक्षणा बाबतीमध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण दिलेलं आहे. बाकी व्यक्ती पण खूप चांगली आहे. रोज गुड मॉर्निंग असतं त्यांच्याबरोबर आमचं, त्यामुळे त्यांचं आम्हाला नेहमीच आठवण राहील, तिघांची आठवण राहील त्या ठिकाणी. तर त्यांना पुढील आयुष्याची शुभेच्छा देऊन तुम्हाला या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले बदलीने दुसऱ्या संस्थेत जात असलेले कर्मचारी त्यांना निरोप देत आहे. तसेच या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले तिन्ही निवेशक संस्थेचे सर्व उपस्थित कर्मचारी. पहिलं भाषण दळवी सरांनी केलं. त्यांना त्यांच्या भावना आवडण्यासाठी आणि सुरुवातीलाच त्यांच्या भावनेमध्ये खूप कमी शब्दात खूप चांगलं, खूप मोठं संस्थेच्या विषयी सांगतात की बहुतांशी शासकीय नोकरीमध्ये, शासकीय कार्यालयामध्ये अशी जवळीकता, असा स्नेह, असा प्रेम हे खूप अपघातानेच लाभत, खूप कमी ठिकाणीच ते लाभत असतात. आणि बऱ्याच वेळा खूप कमी असा वेळ असतो की तिथे असं प्रेम होतं किंवा कोणत्याही गोष्टीसाठी नेहमी समर्थपणे कुठलीही आडेवेडे न घेता उभे असते. तर असा हा खूप कमी ठिकाणी अपघातानेच कधी कधी घडत असतो. आणि त्यामुळेच त्यांना त्यांच्या म्हणजे संस्थेबरोबर बोलताना त्यांना त्यांच्या भावना आवडणं कठीण होतं. तर बहुतेक माझी बदली झाली त्याला मलाही असं सांग की संस्थेत घरी कशाला घेतलं. मी काय घेतलं म्हणजे आता तो बाकीचा माझा काही विषय नाही याचा, पण बहुतांशे की खारकर डायरेक्ट महाभारतातच गेले. आज पहिलं भाषण पण त्यांचं म्हणणं तेच होतं की मोळकेंना मीच रिलीव केलं म्हणून मला बघितलं सर आणि इथून पण रिलीव केलं. तर हे पण एक योगायोगाचाच भाग आहे, योगच आहे. आणि त्यांचं काम किंवा आपले मोळके सर नेहमी बहुतांशे खूप कमी लोकांना एक अशी बॉडी लँग्वेज प्राप्त होते की कधी भेटले तरी स्मित हास्य करतात. मोठे सर माझ्या तेव्हा येतात, कधी काही विषय किती अवघड आहे का, कठीण आहे, सोपा आहे का, आनंदाचा आहे का, कसं आहे. आलं की खूप छानपैकी स्मित हास्य. पण आता त्या ह्या सगळ्या गोष्टीला मुकावं लागेल. पण हा एक वेळेचा भाग असतो आणि ह्या प्रत्येकाच्याच आपल्या लाईफमध्ये ह्या घटना घडलेल्या असतात. बदली होत असते, नवीन कर्मचारी भेटतात, नवीन वातावरण असतं, नवीन मित्र होतात. ज्याच्यापेक्षा एखाद्या वेळेस त्या ठिकाणी आणखी चांगलं वातावरण त्यांना लाभेल, त्यांना तिथंही याच्याही पेक्षा आनंदी वातावरण मिळावं. संस्थेच्या वतीने अशाच एवढ्या आमच्या सर्वांच्या वतीने याच सगळ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. बाकी इंडिव्हिज्युअली कर्मचाऱ्यांच्याबद्दल आता बोललं तर राहिलेले कर्मचारी त्यामुळे असं भाषण किंवा वैयक्तिक तुम्ही लोक चांगलेच आहे, पण सगळेच चांगले आहेत. कारण जे पाठीमागे आहेत त्यांनाही आम्हाला सांभाळून की कारण मी आहे आणि वास्तविक ओव्हरऑल गमतीचं भाग सोडला प्रश्न असा आहे की पण एक हे जे वातावरण सर्वांनी मिळून टिकवले हे पण एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे ती आपल्याकडे प्रत्येकाकडे चांगुलपणा असणे किंवा काही वेळेला आपण सगळे चांगले म्हणजे
त्या साच्यामध्ये फिट होणे, त्या साच्यात सगळेच बसले तरी कधी कधी थोडीशी अवघड बाब असते शासकीय नोकरीमध्ये. त्याची कारणंही अनेक असतात, पण सगळेच मनमिळावून सर्वच कर्मचारी किंवा कोणत्याही कामासाठी कधीही नेहमी आहे म्हणजे ती होईल किंवा होणार नाही किंवा काही शंका ठेवावी अशी परिस्थिती कधी उद्भवत नाही, म्हणजे ते होतेच. तर अशाही आपल्याला ह्या मुली कर्मचाऱ्यांना संस्थेतून निरोप देताना सर्वांनाच संस्थेला सुद्धा जी पोकळी निर्माण होईल किंवा पोकळी निर्माण होणार आहे तुमची आठवण संस्थेला नक्कीच राहील. कारण एवढा कालावधी आणि तोही एका चांगल्या गोष्टीतून चांगली गोष्ट ही खूप बऱ्याच वेळा कमी वेळेसाठी असते, परंतु तिचं सातत्य टिकवणे ही बाब आपल्या हातात नेहमी खूप काळापर्यंत टिकवून ठेवणे हे पण एक आपल्यासाठी कष्टमय काम असतं किंवा आपल्या कामाचंही सातत्य टिकवणे हे सुद्धा आपल्यासाठी कधी कधी संघर्षमय असतं. पण अशाही याच्यात आपले सगळे चांगले गुणी कर्मचारी आपल्याकडून दुसऱ्या संस्थेत जात आहेत, त्यांनाही खूप त्याचा फायदा होत आहे त्या संस्थेला. आणि बऱ्याच दिवसानंतर की आपले एवढे 3 लोकांची बदली झाली आणि 3 कर्मचारी इथे आले, तर हे पण एक जरा थोडं चुकल्यासारखं काहीतरी झालं की एवढे लोक बदलून आले कसे, म्हणजे काय म्हणजे चुकून तर नाही झालं ना ते अंधेरी वगैरे, कारण अजून मी आल्यापासून बदलून एवढ्या मोठ्या प्रमाणात पुढे आलं म्हणजे कारण काही असेल काय प्रशासकीय पण नक्कीच आपले म्हणजे तुम्ही कर्मचारी आहेत त्यांना संस्थेकडून संस्थेच्या वतीने शुभेच्छा.